बोला पुढारीमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. रामकृष्ण हरी. बघा, सेंद्रिय शेती अतिशय महत्वाची, गावठी बियाणं जपणं, विषमुक्त अन्न खाणं आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं आहे. अनेक मोठमोठे आजार दैनंदिन पसरत आहेत. कॅन्सरचं प्रमाण तर अगदी प्रत्येक दुसऱ्या माणसाला कॅन्सर आज होतोय, अशी परिस्थिती देशात कुठेतरी निर्माण झाली. आणि ह्या विषयावर ज्यांनी अतिशय मोठं काम या तालुक्यात किंवा जिल्ह्यात किंवा राज्यात केलं आणि ज्यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्काराने पुरस्कृत केलं, त्यांचा सन्मान केला, अशा आमच्या परिसरातील कोंभळणे गावच्या राहीबाई पोपेरे माझ्यासोबत या ठिकाणी चर्चेसाठी आहेत. त्यांच्यासोबत आज दिलखुलास आपण गप्पा मारणार आहोत की त्यांनी हे सगळं काही जे यश संपादित केलंय ते त्यांनी कसं मिळवलं. चला बोलूया. मावशी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मावशी, खूप आनंद होतोय आज तुम्हाला भेटून, तुमच्यासोबत चर्चा करत असताना. तुमची तब्येत बरी आहे? हो, एकदम मजेत. मावशी, तुमची ही जी सुरुवात झाली, ही जी गावठी बियाणं तुम्ही जपली, 154 वाण तुम्ही जपले, आता ते वाढले पण तुम्ही म्हटले. हो, आता जास्त झाले. तर मावशी, याची सुरुवात झाली कशी? सुरुवात झाली म्हणजे सुरुवात मी स्वतःच्या अनुभवातूनच केली. म्हणजे मी काही शाळा शिकेल नाही आणि त्या टायमाला शिक्षण नव्हतं. माझ्या वडिलांची खूप गरिबी होती. मग त्या गरिबी असल्यामुळं शाळा नाही शिकता आली आणि आम्ही 7 बहिणी होतो. एक बहीण 9 महिन्याची असतानाच आई वारली. मग सगळी जबाबदारी वडिलांवर आली आणि वडिलांची खूप गरिबी होती. पण मग वडिलांना शाळा नाही शिकवता आली, पण त्यांनी ज्ञान घरातच शिकवलं होतं लहान असताना. आता शाळेत जसे मुलं शिकतात तसे आमचे वडील लहान असताना 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी सगळे मुलं जवळ बसवायचे आणि ते ज्ञान शिकवायचे. समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं. कधी गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नये, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. आणि चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही, म्हणजे चांगलं काम. हे वडिलांनी शिकवलं होतं. त्यांचा एक शेवटचा शब्द होता का, तुमची आई वारली तर मी मरोस तर तुमच्या घरी कसे राहायचं, पण माझ्या नावाला बट्टा लावायचा. मग हे वडिलांचं हे शिक्षण होतं. मग आता कागदो लिहून ठेवतात एक एक शब्द. मी माझ्या तो चांगला शब्द होते ते वडिलांचे मी डोक्यातच साठवून ठेवले. आणि 12 वर्षीच गरिबी, वडिलांची गरिबी असल्यामुळे माझं 12 वर्षीच लग्न झालं. ह्याच गावामध्ये झालं, म्हणजे माहेर सासर हेच गाव, एकच गाव आहे. एकच गाव. मग इकडं आल्यावर मी माझ्या मालकांबरोबर प्रवास करायला लागले. पण इकडं आल्यावर काही दिवसांनी माझा खूप प्रवास कठीण आला. म्हणजे मला 2 सासा होत्या, सासरे होते. माझा प्रवास खूप खडतर आला. मग तो मी आज जवळजवळ 25 वर्षे 40 वर्षे गायच्या गोठ्यामध्ये प्रवास केला. आणि मी 4 मुलांना जन्म पण गायच्या गोठ्यामध्ये दिला. गायच्या गोठ्यामध्ये जन्म दिला. संध्याकाळी डिलिव्हरी झाली तर सकाळचं मी सगळं काम करावं लागायचं मला. म्हणजे शेण पाणी, आता पहिलं तर डोक्यावरच पाणी वाया लागत होतं. 1-2 किलोमीटर, अर्धा किलोमीटर वर. हे काम काय मला कधी डिलिव्हरी झाली तरी चुकलंच नाही. म्हणजे मी जाते दळता दळणावर उठून 5 मिनिटामध्ये डिलिव्हरी व्हायची. पण त्या टायमाला मग कधी गोळी नाही, कधी औषध नाही, कधी दवाखाना नाही. 7 दिवसाचे बाळ गावात पाठीची बांधायचे. मी 7 दिवसापासून शेतामध्ये कंटिन्यू काम केलं, सकाळपर्यंत संध्याकाळपासून. तरी कधी थकवा आला नाही, कधी अंग दुखलं नाही, कधी काहीच नाही. आणि नंतर मला तर लहानपणापासून असं वाटत होतं का समाजात चांगलं काम करायचं. पण मला कोणासंग बोलून देत नव्हते, कोणच्या जाऊन देत नव्हते. शेत आणि घर मला एवढंच माहित होतं, मी काही समाजात काम करणार आहे अशी माझी इच्छा होती. माझ्या मोठ्या मुलाने 10वीची शाळा सोडली तेव्हा मला समाजात काहीतरी काम करता येऊ लागलं. आणि मग हे काम जेवढ्या घरामध्ये सुविधा होत चालल्या ना, जसं तेवढे घरामध्ये आजार सुरू झाले. मग मला इथून ठाणगाव, समचेरपूर, अकोल्यापर्यंत पायी जावं लागायचं दवाखान्यात. मला समचेरपूरच्या रस्त्यानेच पायी जाताना पाठीची बाळा बांधलेला, हातात छत्री, दवाखान्यात चालले होते. माझ्या डोक्यात विचार आला, घरात आजार नव्हते, हे येतात कुठून आजार येतात. मग मी विचार करत आले. कधी पैसा असायचा, कधी जवळ नसायचा. शिकलेला नाही तरी तुम्हाला ते विचार आला? हा, विचार आला. घरात आजार नव्हते, आपला परवाच एवढा कठीण झाला तरी आजार नाही आला ना, हा आता आजार येतात कसे हे विचार करत आले. दुसऱ्या दिवशी मला कोणी ना बोलता ना सांगता माझ्या शेतीमध्ये सगळं फिरले आणि आजूबाजूची शेती पण मी पाहिली.
आणि एका आंब्याच्या झाडाखाली बांधावर बसले. बांधावर बसून मी असा विचार केला, का विचारच करीत बसले. मग माझ्या लक्षात आलं, आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो, आता कोणतं पेरतोय. पहिले कोणते पिकं होते, आता कोणते पिकं घेतोय. पहिले शेतीमध्ये खत, औषध, रासायनिक काही नव्हते. पण आता किती प्रकारचे रासायनिक खत वापरतोय, किती प्रकारचे फवारे मारितोय, किती प्रकारचं आपण हायब्रिड बियाणं शेतामध्ये आणून पेरतोय. हे माझ्या त्या बांधव बसून लक्षात असा विचार केला मी. आणि त्याच ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं का ह्या केमिकल खतांमुळं, औषधांमुळं, हायब्रिड खाण्यामुळं घरात आजार सुरू झाले. बरोबर. मग त्या बांधव मी विचार केला आणि मी ठरवलं का माझ्या घरातले हे केमिकल, हायब्रिड बियाणं, खत, औषधं सगळे बंद करायचे. हे माझ्या मनाने ठरवलं. संध्याकाळी कुटुंब बसवलं, मग मी कुटुंबाला लागले म्हणायला का हे जेवढे आपण बाहेरून बियाणं आणतो, जेवढे खत आणतो, फवारे आणतो, हे सगळं बंद करायचं आणि आपलं पारंपरिक जे जुनं होतं ना, हेच आपण केलं पाहिजे. कोंभाळण्याच्या डोंगरावर या आदिवासी भागामध्ये, दुर्गम भागामध्ये मावशी, तुम्हाला हे विचार सुचतात किंवा हे सुचले का जे आज शहरातल्या लोकांना सुचत नाहीये, की रासायनिक जे खतांमुळं किंवा औषधांमुळं जे आजार, रोगराई आज पसरते, सगळे दवाखाने भरले, ते तुम्हाला किती वर्षांपूर्वी सुचलं? याला जवळजवळ 30-40 वर्षापासून 30 वर्षांपूर्वी सुचलं. हा, त्याच्या आधी मग मी तेव्हा सुचलं. मग मी ठरवलं माझ्या मनानं का माझ्या शेतातलं बंद करायचं. संध्याकाळी कुटुंब बसवलं, कुटुंबाला अशी घरच्यावर बोलायला लागले का आपल्या शेतात पारंपरिक जे आमचं लहानपणाचं बियाणं होतं तेच पेरायचं. एक खत, औषध, रासायनिक आणायचे नाही, मारायचे नाही. मला घरामधून खूप मोठा विरोध झाला. बापरे. म्हणजे लहान मोठं खूप काही बोलू लागलं. तुला का वेद भरल का, वेद लागलं का, काही डोक्यात फरक झाला का, लोक नवीन आणतात, नवीन करतात, पैसा जास्त भेटतो, फायदा जास्त होतो, तू म्हणती का जुनच करायचं. मग मला ते वाईट बोलल्यामुळे मला त्याचा खूप राग आला. मी रडले, रस्तावले त्या टायमाला. मी एक शब्द बोलले, आजपासून मी घरात काही बघणार नाही, सगळं काय तुम्ही बघायचं. मावशी, तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण, मी कधी शाळेची पायरीच शाळेतच गेले नाही? शाळेत केव्हाच गेल्या नाही. शाळेत न जाता इतके अतिउच्चर विचार तुमच्या मनात येणं हीच खरं तर एक अतिशय क्रांतिकारी बाब आहे. सुरुवातीला जे गावठी बियाणं तुम्ही जपली किंवा ज्याच्यापासून सुरुवात केली, ती कोणती बियाणं होती? नाही, कोणती बियाणं आता इथं तर होतेच. म्हणजे मी बियाणं पार भाजीपाल्यापासून. हा, मग मला लक्षात आल्यावर मग माझ्या एक नाव, आता थोडक्यात सांगते, माझा एक नातू 8 दिवसाच्या आत आजारी झाला. हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी ठाणगावला 2 दिवस नेला, अकोल्यात 5 दिवस ऍडमिट केला, संगमनेरला 3 दिवस नेला. मला राग आला होता, मी अकोल्याला सुद्धा नाही बघायला गेले. मग मी संगमनेरला गेले, तर त्याची जगायची पण बरा ठीक तब्येत नव्हती. मग मला असं वाटलं का हा माझा राग मलाच कामी आला. ते बाळ मी घरात नीट केलं असतं, पण हा माझा राग मला कामी आला. तिथून ते 4थ्या दिवशी नाशिकला पाठवलं. आणि नाशिकला पाठवलं, एवढा प्रवास खर्च झाला का आमच्यापाशी रुपया सुद्धा नाही राहिला दवाखान्याला. एकच मंगळसूत्र होतं गळ्यामध्ये, लग्नाचं एकच होतं. ते मंगळसूत्र नाशिकमध्ये मोडलं. तिथून अँब्युलन्स करून ते बाळ मुंबईला न्यायला लागलं. मुंबईला नेऊन 1.5 महिना दवाखान्यात होतं, तर 1.5 लाख रुपये लागले. मग हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. तिथून आले, माझं कुटुंब जे मी सांगेल ते ऐकायला लागलं. पण 1.5 लाख रुपये लागल्यामुळे मला काही दिवस पिकाची शेती गहाण ठेवावं लागली. आवताचे बैल विकल्या गेले, दुधाच्या म्हशी विकल्या गेल्या. हा प्रकार माझ्या स्वतःच्या घरात घडला. मग मी सांगेल तसं माझं कुटुंब ऐकायला लागलं. मावशी, आता हे तुम्ही काम सुरू केलं, ते तुम्ही फक्त परिवाराने सेंद्रिय खावं, विषमुक्त खावं म्हणून तुम्ही सुरू केलं, परंतु याची तुमची दखल कधी घ्यायला चालू झाली? म्हणजे दखल कोणी घेतली? मग मी माझ्या कुटुंबामध्ये सगळं, मी काही वाण माझ्याकडे होते जुने, काय नव्हते. मी कोणाकोणी 1 बी आणली, कोणाकोण 2 आणल्या, कोणाकोण एवढे दाणे आणले. मी माझं सेंद्रिय करू लागले, खाऊ लागले. मग ही दखल माझ्या पुरतं, मला माझ्या घरातले आजार हळूहळू मला कमी दिसायला लागले. मग मी नातेवाईकांना सांगायचे, बचत गटांना सांगायचे, पण तेव्हाही लोक मला वाईटच बोलायचे. चांगलं कोणी बोलत नव्हतं, पण मला किती वाईट बोलले, इकडून बोलले तर मी इकडे फिरून बोलायचे. मग मी अशी करतच राहिले. त्या टायमाला मी ऊसतोडी कामदार होते, संगमनेर, अकोला, मी टायरवर ऊसतोडी कामगार केलं. पण चांगलं काम करायचं होतं. मग हे सेंद्रिय ते पिकीतच होते. तिकून आले हो, मी रोपं तयार करायला लागले. इथं यात डोक्यावर पाणी आणून बैलगाडीना रोपं तयार करून बचत गटांना 1-1, 2-2 रोपं दिली. आणि त्या रोपानिमित्त
2 वर्ष मी इथेच दिले. हळदी कुकाला मी कार्यक्रम घ्यायला लागले. मला समाजात काम करायचं होतं चांगलं. मग ते हळदी कुकाला मी रोप देऊ लागले. ते बचत गट बाईप संस्था इथं बचत गटांबरोबर काम बचत करायला गटांबरोबर काम. आणि ते रोप मी त्यांच्या मार्फत द्यायला लागले. त्यांना नव्हतं माहिती मावशी का एवढं आहे म्हणून. त्यांच्या मार्फत रोप देऊ लागले. मला 4 रुपये भेटू लागले. मग त्या रोपांनिमित्त त्यांची माझी ओळख होती. मी फक्त शेतात बी लावायला चालू आहे ते टोकरी भरून. आणि ते फक्त आले आणि माझ्याकडे वळाले त्या जुन्या घरामध्ये. मग ते आले मी वटीवर टोकरी उतरून लागले गप्पा मारा त्यांच्याशी. ते म्हणे मावशी कुठं चालले? त्या म्हणले पाऊस पडलाय चालेल शेतात बी लावाय. कशाचे म्हणे नावं सांगा. म्हणले एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू? मी ह्याच भाषेत बोलले. आणि मग त्यांनी मला विचारलं हे कोणत्या बाजारातून आणले? म्हणले नाही सर बाजारातून नाही आणले, हे पारंपरिक घरचे घरी जपलेली बी आहे. हा गावरान बेने आणि हे सेंद्रिय पद्धतीने मी पीक येते. ते म्हणे लोक नवीन आणतात नवीन का करतात, तुम्ही काय जुनं टिकवलं? हे किती वर्षांपूर्वीचा विषय हा 30-40 वर्षाचा पोहोचते. मग त्यावेळी बाईप संस्था तुमच्याकडे? हा त्यावेळी 30 वर्षाचा विषय असेल का 30 वर्षाच्या म्हणजे ती बाईप संस्था माग जवळजवळ 20 वर्षापूर्वी आली. अशी 20-25 वर्षापूर्वी हे काम माझं आधी सुरू होतं. आता आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या लोकांना मार्गदर्शन करताय त्या गोष्टी काय बदल झालेला दिसतो? लोक बदल करताय त्यांच्या आयुष्यात? नाही बदल करायला लागले लोक. पण लोक काय करतात का स्वतः पुरतं आता थोडं करू लागले. पण समाजाला जे आहे ते आहेच. जेवढे आज लोक पैशा कवळलेत ना ते आरोग्य कवळले पाहिजे. हे याच्यासाठी दवाखाने खूप भरलेले रूम. आता आजार काही एकच नाही आला, भरपूर आजार आलेत. आता आम्ही दळता कांता डिलिव्हरी आल्या. आताच्या महिलेला पहिल्या महिन्यापासून दवाखाना गोळ्या औषधं तरी ते बाळ तिचं काय होतं शिदिर बाई जर शिदिर झालं संगनमेरला तर बाळ जातं लोणीला. बरोबर का तर ते काचात ठेवायला त्याचं वजन नाही, ते कुपचित आलं. मग हे का होतंय याच्यावर कोणी विचार करीत नाही. तो विचार मी केला. मी एक ह्या मातीचं नाथ जोडलं. मला हा विचार आला. कॅन्सर मोठ्या प्रमाणावर पसरू राहिला मावशी. कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय का त्याला काही लिमिट नाही. म्हणजे याच्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? काय केलं पाहिजे लोकांनी? मी म्हणते आता आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो किंवा आपल्या घरामध्ये आपण 10 भाज्या करून खातो ना आजच्या ठिकीला. मग त्याच्यातल्या तुम्ही 2च भाज्या खा किंवा एकच खा, पण 20 आपलं आरोग्य चांगलं ठेवा. माझं हे म्हणणे. हायब्रिड खाणं आपलं गावठी जर भात असला ना तो 1 टाइम खाला तरी भूक लागत नाही. हायब्रिड केमिकल हा खतांचा औषध 2 टाइम खाल्लं तरी भूक लागते. मग याचे लोक जाणते नाही. लोक आज सगळे पैसा कवळाले. तर लोकांनी पैसा आरोग्य पण जपलं पाहिजे आणि याच्या करताना ही माती पण जपली पाहिजे. आज पैसा किती कमावला आपण तर पैसा रासायनिक खतांनी माती खराब होऊन चालली, जमीन खराब होऊन चालली. मावशी ते दुधामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आज गोष्टी आहेत त्याच्यात नाही आजार पसरत आहेत. त्याच्यावर तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे असं आमचं व्यक्तिगत मत आहे. तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, तुम्ही सगळीकडे इतकं मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन करतात आणि तुम्ही बोललेलं लोकांना आवडतंय पण. का तर तुमचं बोलणं गावरान आणि अगदी गावाकडचं आणि तुम्ही सावित्रीच्या अवतार आहात आजच्या जमान्यामध्ये. का तर तुम्ही इतकं चांगलं काम करताय. मावशी मला एक सांगा, पद्मश्री पुरस्कार तुम्हाला मिळाला, राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते मिळाला. त्यावेळी तिथं पंतप्रधान सगळी मोठमोठी लोक होती. काय अनुभव होता राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पुरस्कार घेण्याचा? कसं वाटलं? नाही सर माझा तर अनुभव आजही तोच आहे आणि मोठ्या व्यक्तीपाशी गेले वय तोच अनुभव आहे. आता फक्त एवढं झालं राष्ट्रपती पशी आधी नारी शक्ती घेतला तेव्हा मला मोदी साहेब पण भेटले होते. पण तेव्हा पुरस्कार घेतला. माझं काम मी मोदींना सांगितलं. पण पद्मश्री घ्यायला गेले. आधी नारी शक्ती घेतला होता, नंतर पद्मश्री. मी बिगर चपलाची गेले. सगळे लोक चप्पल घालून गेले, मी बिगर चपलाची गेले. राष्ट्रपती मला म्हणतात तुम्ही चप्पल नाही वापरते तर म्हणले वापरतो. मग आता सगळ्यांच्या पायात चप्पल आहे, तुमच्या पायात का नाही? म्हणले आमची भारतीय संस्कृती. घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर. मग माझी चप्पल इथे बाहेर आहे. त्यांनी पण कामाचं खूप कौतुक केलं का खरोखर तुमचं काम आहे म्हणे आणि तुम्ही एक जगाला वेगळी दिशा दाखवली. तुम्ही समाजाला सांगता का मी शिकलेली नाही, पण तुमचं काम मोठं मान आहे म्हण. शिकलेला माणूस हे काम करणार नाही, हे तुम्ही केलं. राष्ट्रपती बोलले. राष्ट्रपती बोलले. त्याची अशी उभी होते. मोदी साहेब इकडून येत होते. मी आधी काम सांगितलं होतं. ते मला म्हणताय काय बेज माता शिरमदर कसं काय काम चालू आहे तुमचं? म्हणले बरं चालू आहे. तुम्ही येणार होते भेट द्यायला तर म्हणे येऊ कधीतरी, पण तुमचं एक काम खरोखर मान आहे म्हणे.
तुम्ही म्हणता शिकल्या असत्या तर तुम्ही नोकऱ्या केल्या असत्या, कुठं पैसा कमावला असता, पण तुम्ही जगाला एकाच नाही तर सगळ्या जगाचा आरोग्याकडे तुम्ही वळलं, हे आरोग्याकडे. तुमचं काम खूप बहाणे, म्हणजे असं खूप कामाचं खूप कौतुक केलं कामाचं त्यांनी. तुम्हाला बीज माता म्हटलं जातं आज राज्यामध्ये, देशामध्ये. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आज जात आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचं भविष्यामध्ये तुमच्या डोक्यात काय विजन आहे, काय केलं पाहिजे? तुमच्या डोक्यात आता काय चाललंय का बाबा मी आणखी काय करावं बीज माता समाजासाठी, तुम्हाला लोकांसाठी? डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनीच बीज माताचे मदर नाव नाव दिलं दिलं, बरोबर. पुण्यामध्ये. माझं तर असं म्हणे, समाजाना किंवा आज आम्ही जर हे गावरान टिकवलं तरच पुढच्या पिढीला माहिती होईल, बरोबर आहे. नाही तर आज फोटो काढून ठेवलं तरी पुढच्या पिढीला माहिती होणार नाही. हे काम जे मी सुरू केले हे माझ्यासाठी नाही किंवा माझ्या तालुक्या जिल्ह्यासाठी नाही, तर हे सगळ्या जगासाठी काम सुरू केले. का आपलं जे देशी वाहन आहे हे जपलं पाहिजे, हे टिकवलं पाहिजे. आपले गावठी झाडं पण टिकवले पाहिजे. आणि ही काळी माती तुमची आमची सगळ्यांची अन्न देती माता आहे. ही माती चांगली तर अन्न चांगलं, ना अन्न चांगलं तर माणूस चांगलं. मग आज खरं माती टिकवली पाहिजे. देशी बी जे आहे हे प्रत्येकाच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे, प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे आणि प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे. विषमुक्त झालं पाहिजे. आता गजमात आहे तुमचं म्हणजे एवढं मोठं परिवार काम. आजारमुक्त होऊन जाईल. हो. जरी तुमच्याकडे आता मावशी किती अशी बियाणे आहे का जिथं तुमच्याकडे विद्यार्थी येतात, तुमच्याकडे ते शिकतात, तुम्ही मार्गदर्शन करतात, मुलं ह्या विषयावर एक अभ्यासक्रम घ्यायला लागलेत आता. हो. हा. तर किती वाण तुमच्याकडे आहेत आज, किती पद्धतीचे वाण आहे का जे तुम्ही दाखवतात लोकांना का हे आहेत? म्हणजे 154 वाहनाचं जवळजवळ 10, 12 का 20, 15 वर्षापूर्वी रजिस्ट्रेशन झाले. हे काम मी सुरू केले. बरोबर आहे. पण आता भरपूर वाहन वाढलेत. आता भरपूर वाढले. आता माझं पण परिस्थितीमुळे मला मुलं नाही शिकवता आले, पण नातू शिकवते मी. म्हणजे माझे दुसऱ्यांच्या शिकलेली मुलांना नाही मुलं- शिकवताय. हा, दुसरे आता मी शाळा नाही शिकले, पण आज मला मोठमोठ्या शाळेवर नेतात. बेसागरीचे मुलं इथे येतात, बरोबर. मला पण तिकडे बोलतात. बरोबर. म्हणजे हे एक कामाचं कौतुक आता सांगते. तुमच्या शेतामध्ये तुम्ही काही वाण लावतात, तुम्ही त्याची प्रात्यक्षिक दाखवतात. कोणते कोणते वाण तुम्ही शेतामध्ये लोकांना दाखवतात? आता ह्या वर्षी तर माझी खूप नुकसान झालेली. पाऊस जास्त होता. दोनदा पावसामुळे 2दा बियाची लागवड केली, ती सगळी वाया गेली. आता तिसरणी मी 4 दिवसापूर्वी तिसरणी लागवड केली. लागवड कशाची लागवड केली? तर मी 18 जातीचा वाल घेवडा. क्या बात आहे. हा, कारली, दोडका, भोपळा, घोसाळा, सगळी पारंपरिक वाण. हो पारंपरिक. म्हणजे हे 3 पिढीपासून मला त्याला तुम्ही रासायनिक औषध खत काहीच मारणार नाही. नाही, आम्ही घरच्या घरी शेणखत वगैरे त्याला शेणखत देतो, जीवामृत घरी जीवामृत बनवतो घरी बनवतो. आणि मावा पडला तर त्याच्यावर राख शिपडीत चुलीत. क्या बात आहे. आणि आपल्याला जर वाटलं याला फवारा मारायचा, आपल्याला उत्पन्न घ्यायचे, तर मग आम्ही घरच्या घरी औषध बनवतो. सीताफळाचा पाला, कडुलिंबाचा पाला, एरंड्याचा, रोईचा, हाचा परत झाडाचा पाला जमा करायचा. तो 14 दिवस हलवायचा. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं हे टाकायचं आणि ते 14 दिवस औषध तयार करायचं आणि मग ते गाळून फवारा मारायचा. बरोबर. म्हणजे फवारा मारतो, पण मग ह्या पद्धतीनं मारतो. विषमुक्त 100% विषमुक्त होऊन जातं. 100% विषमुक्त. कुठलाही आजार घरात येऊ शकत नाही येत त्या माध्यमातून. हो. किचन गार्डन शहरामध्ये तुम्ही आता एक शब्द वापरला की लोकांनी किचन गार्डन केलं पाहिजे, म्हणजे शहरात केलं पाहिजे. शहरात केलं पाहिजे. ते कशा पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे? अहो, आता माझं तर ऐकून पुण्या मुंबई ठिकाणी गच्चीवर माती टाकून भाजीपाला करतात. मग मी म्हणते आपण कुंड्या असतात ना, कुंड्या भरपूर मोठ्याला घेतो. कुंडीमध्ये एक कुटुंबाचा भाजी होती. किंवा आपल्या आता काही लोक म्हणतात आमच्या फरशा सगळ्या दारातून. मी म्हणते एक दारातली फरशी उपटून बाजूला फेकून द्या आणि तिथं 2 बी लावा, त्याला दोरी बांधून द्या. आपल्या दारात येलय दिसल आणि भाजी खायला भेटेल. मग कुंडीमध्ये 1 वांग्याचं झाड आलं तर 1 कुटुंबाची भाजी होती. 1 मिरचीचं झाड आलं तर त्याला एवढ्या मिरच्या निघतात, थोडीशी कोथिंबीर निघती. तोडून घेतली तर ती 2-3 टाइम आपल्याला खायला भेटते. मेथीचं तसंच. मग हे लोकांनी केलं पाहिजे आणि हे शिकलं पाहिजे आणि हे काम पुढच्या पिढीनं मोठ्या याच्यामध्ये केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात. हा, मोठ्या प्रमाणामध्ये केलं पाहिजे. इथं आता ही जी इमारत शासनाने तुम्हाला बांधून दिली, याच्यामध्ये शासन आलं, चंद्रकांत दादा पाटील मंत्री असताना स्वतः इथं आले. मी स्वतः त्या कार्यक्रमाला इथं उपस्थित होतो. शासनाने ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी केल्या त्याबाबत तुम्ही समाधानी आहात? हो, मला पण मी माझ्यासाठी अजून शासनाकडे काही मागितलं नाही.
मी हे समाजासाठीच आहे. समाजासाठी. आता म्हणजे त्या टायमाला माझी एवढी अडचण होती का 4 पाहुणे आले बसायला जागा नव्हती किंवा हे कॉलेजचे सगळं मुलं ट्रॉफी ठेवायला कॉलेजचे जागा मुलं आले हो, त्यांना बी दाखवता येत नव्हतं, लाईट पण नव्हती, मला सगळं अंधार Light होऊन पण अंधार जायचं. होता, बरोबर. आणि मग मी पुण्यामध्ये बोलले हे काम करावं का सोडून देऊ, समाजासाठी काम सुरू केले, पण माझी परिस्थिती आहे खूप नाजूक. बरोबर माझ्याकडे पैसे असते मी शेत तरी बांधला असतं. बरोबर हे म्हणतं करू मदत, ते म्हणतं मला कोणी मदत करीत नाही करीत म्हणले. नाही, बरोबर. मग हे काम मी सोडून देणार आहे. मी ह्याच भाषेत बोलली का माझी परिस्थिती नव्हती. नाही आता मावशी, आता हे करून दिलं यांनी एक आधार तुम्हाला मिळाला. नाही, खूप इथं मोठा खूप आधार छान, मिळाला. इथं खाली तुम्ही सारवलंय, हो हे सगळं ट्रॉफी, इथं ते बियाणं वगैरे सगळं छान ठेवलेलं आहे किंवा बाजूला इथे खोल्या बांधून दिल्या. परंतु ह्या विभागामध्ये तुम्हाला काम करत असताना आता तुम्ही आदिवासी विभागात राहतायत, इतकं मोठं कार्य करताय, पद्मश्री सारखा पुरस्कार मिळालाय, कोंबळणे गावात आणखी एक आपले हर्षवर्धन आहेत की हो. ज्यांना महाराष्ट्र केसरी मिळालेलं आहे. महाराष्ट्र केसरी मिळाला. तुम्हाला जितीन साठे सरांचं सहकार्य आजपर्यंत लाभलेलं आहे का, हो. ज्यांनी तुम्हाला सातत्याने सहकार्य केलंय. मला सांगा की शासनाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे, की काय बदल आणखी झाले पाहिजे, तुम्हाला या विभागात काम करताना सोपं जाईल, काय गोष्टी झाल्या पाहिजे? सोपं म्हणजे खरा प्रश्न इथं पाण्याचं आहे. पाण्याचं. आता मी लागवड केली, मी कधी पेपर आथरून लागवड केली नाही. म्हणजे ह्या टायमाला माझी लागवड फुलंवर यायची, पण ती आता लागवड केली. माझा असा प्रश्न आहे का फुलं येता येता पाणी ते वाळून जातं का, काय वाळून होतं. जातं काय, बरोबर. मग पाणी मी आता काम समाजासाठी काम सुरू केलंय. पाणी जर असलं तर मी अजून उत्पन्न काढेल ना. अजून उत्पन्न. आता लोक माझ्याकडे खाण्यासाठी मागतात, मी खाण्यासाठी माझ्याकडे काही भेटत नाही. बरोबर. बाबांनो तुम्ही बेण्यासाठी न्या, बियाण्यासाठी कारण स्वतः मला हे पिकवा, बेणं सगळ्यांना द्यायचंय. तुम्ही वाढवा आणि तुम्ही अजून 4 शेतकऱ्यांना तुम्ही द्या, खा, बरोबर आहे, बरोबर. 4 शेतकऱ्यांना द्या. हेच बियाणं मी म्हणून करते. तुम्ही देतात आणि ते बियाणं बियाणं म्हणून. तुम्हीच वाढवा परत पुढे. हो. बरोबर. आणि मी प्रत्येक वर्षी अशी मातीच्या मटक्यांमध्ये राखेमध्ये बिठविते, बरोबर. प्रत्येक वर्षी शेतामध्ये पिकविते, प्रत्येक वर्षी देते. देतात. आता ते बियाचे 4 रुपये येतात, त्याच्यावर माझं कुटुंब कुटुंब चालतं. चालतं. नाही पण आता पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. इथं साहजिक उन्हाळ्यामध्ये तर पाणी आपल्याला राहत हो. नाही. अगदी जनावरांच्या प्यायच्या पाण्यात सुद्धा हाल आपले होत प्यायच्या आहेत. पाण्याचे सुद्धा हाल आहे. शेतीचा तर विषयच नाही. पाण्याचा एक महत्वाचा प्रश्न तुम्ही मांडला. आणखी कुठला प्रश्न भेडसावतो का जो शासनाने दखल घेतली पाहिजे? एक बीज मातेला एका पद्मश्री पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, ज्यांचं कार्य आज अतिशय मोठं आहे, का जिथं संपूर्ण जग आजारांबरोबर लढतंय, त्यावेळी तुम्ही सांगताय की रासायनिक शेती बंद करा, सेंद्रिय खा, तुम्ही पारंपरिक बियाणं खा, विषमुक्त शेती करा, विषमुक्त अन्नधान्य खा, हे तुम्ही सांगताय. मग अशा वेळी शासनाने काय आणखी दखल घेतली पाहिजे की ज्या माध्यमातून तुम्हाला हे काम मोठं करता येईल, आणखी यातनं पूर्ण राज्य देशात हे काम पोहोचेल, काय केलं पाहिजे शासनाने? नाही, माझी शेती तर कमीच आहे म्हणायला, आणि सगळा खडक माळ आहे. निमी शेती पिकवय, निमी शेती अशीच पडत आहे. बरोबर आहे. आणि याच्यासाठी मग आता काही 2-4 गुरं वासरं पाळून हे काम करतोय. मग माझं असं एक आव्हान आहे, गावठी गाई पण आपली टिकली पाहिजे, बरोबर. आणि पाण्याची एक मदत झाली पाहिजे बरोबर. मला. मी तर अजून मला स्वतःसाठी मी काही मागितलं नाही, पण मागितलं नाही. समाजासाठी मी मागते. माझ्या गावाला रस्ते नव्हते, मी 10 वर्षापासून तुम्ही आवाज उठवला, माहितीये, 10 वर्षापासून बोलला. रस्ते आले. पण आता पहिला प्रश्न पाण्याचा माझा तर नाही, सगळ्या जनतेचा आणि गुरावासराचा प्रश्न आहे बरोबर इथं बरोबर पाण्याचा. बरोबर, सगळ्यांचा प्रश्न. सगळ्याचा प्रश्न आहे. आणि मला जर शेतीला समजा पाणी असलं तर मला अजून काही बी वाढवता येईल, अजून जास्त प्रमाणात तुमच्या लोकांना गावामध्ये गोष्टी बदलाव्यात, काही व्हावं, याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं? आता तुमची ही जन्मभूमी, ही तुमची कर्मभूमी आहे, तुमचं माहेर हेच, तुमचं सासर हेच, हो. सगळं तुमचं इथे आहे. कोंबळणे गाव, पोपेरेवाडी, पुढे खिरविरे खाली. आता ह्या गावात काही गोष्टी घडाव्यात, ह्या गावामधल्या मुलांना शिक्षण मिळावं, ह्या गावामध्ये त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने जर नाही, शिक्षणाचं जर हे म्हणलं तर हे आव्हान खूप कराल? खडतर प्रवास आहे. आता आमचे का मुलं होय ना, आता एकतरी इथं आदिवासी भाग आहे, गरीब परिस्थिती आहे सगळ्यांची. मग इथून आता आमचे मुलं, इथून माझेच नातू खिरगिऱ्याला पायी पायी जातात, पायी जातात, केळीला पायी म्हणजे 8 जातात, किलोमीटर पायी जातात. हा पायी जातात येतात. आणि त्यांना किती लय झालं तर 12वी पर्यंत शिक्षण घ्यावं लागत. आता ज्या पैशावाल्यांचे मुलं कुठं संगमनेर ठिकाणी, नाशिक ठिकाणी, अकोला ठिकाणी असतात, पण आमच्या मुलांना फक्त असं तसं 12वी पर्यंत शिक्षण म्हणजे भेटतं. शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे, ते झालं ते पाहिजे. एक झालं आरोग्याच्या पाहिजे. बाबतीत मावशी काय मत आहे तुमचं? दवाखान्याची सुविधा? नाही, दवाखान्याची सुविधा नाही इथं, कसली सुविधा नाही. फक्त दवाखाना नुसता बांधून ठेवलाय, एक सिस्टर आहे, गेलं कोणी तर गोळ्या देते फक्त, इतर दवाखाना काय सुविधा नाही. काहीच इथून नाही. जर रात्रीचं मग एखादा, तुम्ही स्वतः आजारी झाले असं पकडा, एक पद्मश्री हा, बीज मी माता जर आजारी आजारी काय झाले करायचं?
तर इथून मला अकोल्याला जायला गाड्यांची पण सोय नाही सोय नाही. आणि डॉक्टरची पण सोय नाही. मग माझ्यासारखी मी म्हणा जर जास्तच आजार आला तर अकोल्यापर्यंत जातात मी मरून एखाद्याला जाईल. सर्पदंश झाला, आपल्या आदिवासी समाजाची हा. इतर समाजाची माणसं आहे. मग आता सगळं शेतीमध्येच आता काम आहे आपला ना. भाग आहे, तर मग काय केलं पाहिजे जर सर्पदंशच झाला एखाद्याला? आपल्याकडं सर्प मोठे विषारी असतात या भागात. मग हे शासनाने दखल घेऊन एखादा दवाखाना इथे केला पाहिजे, केला नाही पाहिजे का? चांगला. का जेणेकरून एखाद्या महिलेचं पोट दुखायला लागलं, इथं गाडीची सोय नाही, कशाची सोय नाही. एक टाइम फक्त 4 वाजता एसटी येते जाते, एकदाच फक्त एकदाच येते, फक्त 4ला येते आणि फिरून जाते. इतर इथं कशाची सुविधा नाही. मग इथं तसं सुविधा जर म्हणलं तर शाळेची सुद्धा सुविधा पाहिजे का? शाळेची. आमचेच मुलं शिकायला दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे. दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे. इथं दवाखाना कसा भेटला पाहिजे का? इथून आपल्याला जाता माणूस सरपट डोस केल्याला टिकत नाही. टिकतच नाही. पोटामध्ये एखाद्या delivery महिलाचं असेल, डिलिव्हरीचं असलं तिला तर त्रास होऊ तिथं शकतो. जाता जाता खूप त्रास होतो. खूप त्रास होतो. मग शेवटी तिचं त्रास झाल्यामुळे टायमोन ना तिचं ते बाळाला काहीतरी हानी पोहोचते. हा बाळाला हानी पोहोचते. किंवा आता ग्रामीण भागात शिबिर नव्हतं पण आता तिचं सुद्धा शिबिर करावं लागतं. बरोबर. एखादं शिबिरही केलं तर ते बाळ तोपर्यंत पोटात राहत नाही का तिच्या तोंडात घाण गेली. हे परिस्थिती गंभीर चालू आहे. म्हणजे पाण्याची, आरोग्याची, शिक्षणाची गंभीर समस्या आहे. गंभीर समस्या. अतिशय गंभीर समस्या आहे. म्हणजे इथं इतके मोठे तुम्ही आहात आणि महाराष्ट्र केसरी असूनही आज या गावामध्ये या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जायला लागतंय. बाकी महिलांना तुम्ही काय आवाहन कराल? शेवटचा प्रश्न माझा. नाही, महिलांनी सुद्धा आजकाल घरामध्ये महिलाच करते सगळं. मग महिलांनी आपल्या मुलांच्या डब्याला काय द्यायचं, बरोबर, काय नाही द्यायचं. मी तर मग ते चटणी भाकर दिली पण ती विषमुक्त दिली पाहिजे. बरोबर, विषमुक्त दिली पाहिजे. महिलांवर मेन जबाबदारी, कारण महिलाच आज करते. आजकाल महिलाच करतात, दुग्ध व्यवसाय महिलाच करतात. तुम्ही आत्ताच एक वाक्य वापरलं, गावठी गाय दारापुढे पाहिजे. गावठी गाय. मग आता गावठी गाय म्हणजे ही दारातली लक्ष्मी आहे. गावठी गायच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे, गावठी गायच्या गोमतीरामध्ये सरस्वती. आता मी स्वतः अनुभव घेतलाय. मी गायींच्या गोठ्यामध्ये राहायचे, निस्ताच गायीवरून हात फिरवला ना, बाई ग जशी तू डिलिव्हरी झाली ना तशी माझी डिलिव्हरी होती. आणि तोच प्रकार होतोय गावठी गायचा. गावठी गायच्या पाठीवरून हात फिरवा, सगळे आजार मुक्त होऊन जातील. याच्यासाठी गावठी गाय आणि गावठी तुम्ही जर्सी गायचं दूध 1 लिटर बाळाला पाजा आणि गावठी गायचं 1च कप दूध बाळाला द्या. ते बाळ समाजामध्ये चांगलंच जन्माला येईल, चांगलंच काम करेल. बरोबर बरोबर. कारण जर्सी गायचे 4 गाय दावणीला बांधा, तिचं 1 बाळ सोडा, ते कोणत्या गायला जाऊन पिईल. पण 500 गावठी गायचा कळप असू आणि तिचं 1 बाळ सोडा, ती तिचीच आई शोधील आणि तेच अंश आपल्या बाळाच्या अंगात येईल. महिलांवर मुख्य जबाबदारी. जसं तुम्ही करून दाखवलं तसं इतर महिलांनी स्वतःच्या परिवारासाठी, मुलांसाठी स्वतः केलं पाहिजे. विषमुक्त शेती करावी, अशा पद्धतीचं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे. तालुक्याचा विकास जो होतोय, किंवा आज तुम्ही आरोग्याचं बोललाय, शिक्षणाचे बोललाय, या सगळ्या विषयाच्या बाबतीत तुम्ही भावना मांडल्यात. आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चेसाठी होत्या राहीबाई पोपेरे मावशी. खरं तर मावशींचं शिक्षण झालेलं नाही, शाळेत गेलेल्या नाही, अतिशय खडतर आयुष्यात प्रवास त्यांनी केलेला आहे. स्वतःच्या मुलांना गोठ्यामध्ये जन्म दिला, गावठी गायीवर हात फिरवला, तिचंच गोमूत्र हातामध्ये धरलं आणि ती गोमातेची सेवा केली. आणि त्यानंतर एक ध्येयवेडा असा प्रवास या मावशींनी केला. गावठी बियाणं जपली, विषमुक्त शेती करण्याचं ध्येय हातात धरलं आणि पद्मश्री पुरस्कार खरं तर घेतला. या मावशींनी ह्या देशातील सर्व महिलांसाठी एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श खरं तर निर्माण केला आहे. आज जागोजागी कॅन्सर किंवा इतर आजारांचे पेशंट्स असताना मावशींनी हा जो प्रवास सुरू केला आहे आणि जो संदेश या देशाला, या जगाला ज्या मावशी देत आहेत की विषमुक्त अन्न खा, गावठी बियाणं जपा आणि सेंद्रिय शेती करा, रासायनिक खतं औषधांचा वापर करू नका, गावठी गाईचं दूध प्या, असा अतिशय सुंदर संदेश त्यांनी सर्व महिलांना, सर्व शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना आज दिलाय. म्हणून मावशींचं करावं तेवढं खरं तर कौतुक या ठिकाणी कमी आहे. मावशींच्या अगदी मनापासनं बोला पुढारीकडनं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मावशी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि हे पुरस्कार, एक शब्द मी सांगते, हे पुरस्कार माझे नाही बी, तुम्ही म्हणतात माझे, पण हे पुरस्कार ह्या काळ्या मातीचे, ते आईचे, माझ्या गोरगरीब शेतकरी बंधूंचे पुरस्कार आहे. हे माझे काहीच नाहीये. धन्यवाद. मावशींना जे पुरस्कार मिळाले ते ह्या काळ्या आईचे आणि ह्या गोरगरीब शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे पुरस्कार आहे.
असं अगदी मोठ्या मनाने मावशींनी सांगितलेलं आहे. धन्यवाद मावशी. धन्यवाद.